प्रथमतः जय शिवराय, जय शंभूराजे, जय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, संस्थापक अध्यक्ष स्मारक योद्धा बाळराजे दादा आवरे पाटील यांच्या संकल्पनेतून 12 डिसेंबर या दिवशी इथं गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आम्ही मुंडे साहेबाच्या स्मारकाची इथं स्थापना करण्यात आली। मग आज कमी असं 1-2-3 महिने झालं तरी या स्मारकाची इथं थर्मलच्या वातावरणामुळं धूळ भयंकर बसली होती, तरी इथं कुणीच अभिषेक करावं किंवा साहेबाला धुवून काढावं ही प्रतिक्रिया न केल्यामुळं मी आज स्वतः परवा दिवशी संभाजी महाराज तिथली दुग्धाभिषेक केला आणि आज इथं स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे लोकनेते मुंडे साहेब यांच्या स्मारकाची आज दुग्धाभिषेक करण्यात आला। खरं म्हणजे समाजामध्ये जे काम कष्ट करणारा मेंढपाळ एक समाज आहे, त्या समाजावर जे मारहाण करण्यात आलेले आहे, तरी ते आरोपी भले कुणी असेल त्या आरोपींना तात्काळ पोलीसवाल्यांनी ताब्यात घेण्यात यावा व त्यांना अटक करून त्या मेंढपाळांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा। राजे दादाचं आम्हाला सांगणं असतं की बाबा तुम्ही ऑन द स्पॉट लेट बाय स्टेट म्हणल्यासारखं काम आहे आमचं। आम्हाला उद्या अभिषेकाचं आम्ही आज सकाळी तुम्हाला सांगतो, त्याच्यामुळे मला काय म्हणजे त्यांची परमिशन आल्याशिवाय मला सांगता येणार नाही। मराठवाड्यामध्ये सध्या चालू कालखंडामध्ये जातीमध्ये खूप टोकाचं राजकारण सुरू आहे, टोकाचा वाद या राजकारण्यांनी सुरू केलेला आहे। परंतु तसं जर पाहिलं तर ह्या मराठवाड्याचा वारसा हा सर्वांना घेऊन चालण्याचा आहे। छत्रपती शिवरायांपासून असेल, छत्रपती संभाजीराजेंपर्यंत असेल, आणि आत्ताच आपण जर बघितलं तर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीनं बाळराजे आवरे पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं मराठवाड्यामध्ये सर्व महापुरुषांचे पुतळे उभारण्याचा त्यांचा जो संकल्प आहे तो पूर्ण करत आहेत। आणि त्याच्या पाठीमागे एक उद्देश असा आहे की प्रत्येक महापुरुष जे आहेत ते फक्त जातीपुरते मर्यादित नसतात, त्यांची जी विचारधारा आहे हे मानव जातीला गरजेची आहे। परंतु आज जातीमध्ये तेढ फक्त राजकीय पुढारी करतायत। परळीचं जर पाहिलं, आपण मराठवाड्याचं पाहिलं, बीड जिल्ह्याचं पाहिलं, तर आज मराठा वंजारी समाजामध्ये खूप टोकाचा असं आपल्याला सोशल मीडियावरती वगैरे पाहायला भेटते, वादविवाद खूप भेटते। परंतु इथे मी मराठा आहे, माझ्या बाजूला मुंडेंचं घर आहे, माझ्या बाजूला कराडांचं घर आहे, माझ्या बाजूला गित्तेंचं घर आहे, आणि हे आमचे पिढ्यानपिढ्याचे संबंध राहणारे आहेत। आज मी असेल नसेल, उद्या माझा मुलगा आहे, त्याच्यानंतर माझा नातू आहे, म्हणून या मराठवाड्यामध्ये हा जो तेढ निर्माण झालेला आहे ह्याच्यामध्ये सर्व समाजांनी एकत्र येऊन, प्रामुख्यानं वंजारी समाज आणि मराठा समाजांनी, धनगर समाजांनी, आता जो आपला विषय झाला की त्या मेंढपाळाला मारहाण झाली, तर हे का व्हावं? जरी काही क्षुल्लक कारणावरूनही ह्या गोष्टी घडत असतील, परंतु त्याचा मोठा बाऊ केला जातो, राज्य लेवलला ते विषय नेले जातात आणि त्याचे भोग, त्याचे परिणाम हे सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबाला ते भोगावे लागतात। राजकारणांचं राजकारण साधून निघतं। म्हणून आम्ही छोटासा हा जो प्रयत्न करत आहोत, आता आमच्याकडे सर्व, आम्ही मराठा आहोत, आम्ही वंजारी बांधव आहोत, या ठिकाणी धनगर बांधव आहोत, आम्ही सर्व ओबीसी असेल, मराठा असेल, एकीनं पुढे जाण्याचा आम्ही संकल्प करतोय। आणि या राजकारण्यांनी जे काही बाऊ उभा केलेला आहे तो संपला पाहिजे आणि सर्व समाज हा गुण्यागोविंदानं इथे नांदला पाहिजे, हाच आमचा उद्देश। जो उपक्रम तुम्ही सुरू केला अगदी बरोबर आहे। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवरे पाटील यांनी जे पुतळे दिलेले आहेत, स्मारकं दिलेले आहेत, ते फक्त शिवाजी महाराजांचे नाहीत, ते फक्त संभाजी महाराजांचे नाहीत, अण्णाभाऊ साठेंचे दिलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दिलेले आहेत, अहिल्यादेवींचे आहेत। आत्ता आपण जिथं उभे आहोत, आज जे दुग्धाभिषेक केला लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा आहे, तर मागेल त्याला आणि म्हणाल त्याला मागणी जशी आहे तशी स्मारकं देण्याचं बाळराजे आवरे पाटलांचं स्वप्न आहे। फक्त स्मारकं का द्यायचेत? एकीकडे आपण म्हणतो की स्मारकं दिले म्हणजे विटंबना होते, जाती तेढ निर्माण होती। अहो, पण महापुरुषांचे विचार, त्यांच्या विचारांची क्षणाक्षणाला जर विटंबना होत असेल, नाही का आपण बघतोय हा महापुरुष माझा, तो माझा, ज्या जातीमध्ये जन्मलेला महापुरुष आहे तोच माझा, म्हणून आपण जे जातीमध्ये तेढ निर्माण ही थांबली पाहिजे। म्हणून बाळराजे आवरे पाटील मागेल त्याला स्मारक देतात आणि मागेल त्या महापुरुषांचं देतात की ते विचार हे जगले पाहिजेत, ते विचार मोठे झाले पाहिजेत आणि ते विचार हे समाजाच्या कामी आले पाहिजेत। सर, एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर आहे। सामाजिक तेढ निर्माण करून आपली पोळी भाजून घ्यायची असते या राजकारण्यांना, मग ते कोण्याही जातीचे असोत। आणि मी तर म्हणतो या पुढाऱ्यांना, मोठ्या लोकांना, मोठ्या राजकारण्यांना
साहेब जातच नसते. त्यांची जातच एकच जात असते, पद आणि पैसा. त्यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी फक्त पद आणि पैसा पाहिजे असतो. म्हणून त्यांना सक्का भाऊ मेला तरी चालतो, नात्यातलं कोणीही मेलं तरी चालतंय, फक्त मी मोठा झालो पाहिजे, मला पद मिळालं पाहिजे, मला पैसा आला पाहिजे, ही धारणा या पुढाऱ्यांची झालेली. आम्हाला ती संपवायची. आणि म्हणून हा आमचा खारुताईचा वाटा एक मुंगीपासून आम्ही हे म्हणजे प्रयत्न करतोय, छोट्यापासून मोठेकडे आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय. संभाजी महाराज स्मारकाच्या तिथलं जे सुशोभीकरण आहे ते 2 महिन्यात जर इथल्या समजा सत्ताधारी असेल, नगरपालिका असेल, नगरपरिषद असेल, ह्यानं जर ती उपक्रम जर नाही हाती घेतला तर नाईविलाजाने ते आम्हाला करावं लागणार आहे. मी करणार आहे, पण तीच इथल्या सत्ताधाऱ्याला शोभन असं मला वाटत नाही. आताच इथं बघितलं तुम्ही 3 महिने झालं मुंडे साहेबाचं स्मारक उभा केलं आहे. तिथं आम्हाला त्यांचा अभिषेक करता वेळेस आणि दुग्ध अभिषेक करता वेळेस आम्हाला उभा टाकता येत नव्हतं. आता जिथं माझ्या गावचे दत्तात्रय हांगे हे दूध अभिषेकाला हजर होते, त्यांचा त्या एंगलहून पाय निष्ठत होता, त्यांचा जो पाय खाली गेला असता तो पाय अर्धा फाटला असता. मग तिथंच जर मुंडे साहेबाच्या तिथं जर तुम्ही सुशोभीकरण करीत नसताल तर ही लज्जास्पदी मला ही गोष्ट वाटते. कारण का परळीमधले भले मोठमोठे ढाणे वागण येत आहेत, समाजकंटक आहेत, समाज चळवळीमधले आहेत. अरे त्या माणसानं 7-7 महिन्याची उसण नेले तर साखर व्हायना म्हणून पाक फेकून दिला, मुलीच्या लग्नाला पैसे दिले. लाजा वाटला पाहिजे तुम्हाला इथं सुशोभीकरण नाही करायला. हां, मी जी बोलतो ती योग्य आहे, त्या माणसं सत्य कहाणी. 2014चा विषय मुंडे साहेब विरुद्ध सुरेश अण्णा धस जी लोकसभा चालू होती, मी जिथं स्मारक बाळराजेदादा पाटलाला विनंती केली नाही तर स्मारक मी उभा करण्याचा पाठीमागाला खूप मोठा व्यत्यास आहे. तर 2014ला मुंडेस मी अखिल भारतीय छावाचा बीड जिल्हा संघटक होतो आणि मला परळी ते नांदेड ते माजलगाव मुंडे साहेबाच्या गाडीमध्ये मला बसण्याचा योग आला होता. आर.टी. देशमुख, मी आणि मुंडे साहेब आणि त्यांचे पी आज बी आहेत गिरडे साहेब, यांना माहिती. म्हणून त्यावेळेचे मी त्यांचे काय विचार घेतले आणि त्या विचारातून मला काय जाणवलं की मुंडे साहेब आपल्या इथं पाहिजेत. पण इथले जे आता काही बांडगुळ आहेत त्या बांडगुळांना माझी एकच विनंती, सुशोभीकरण करा. ऊस खायला पण बुडासेत खाऊ नका, सुशोभीकरण तरी करा. बस मी एवढंच बोलतो. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा म्हणून लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे एक संघर्ष योद्धा म्हणून या ग्रामीण मातीमध्ये जन्माला आलेले आहेत. खरं तर नात्रा या छोट्याशा खेडेगावामध्ये जन्मलेले लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब हे बीड जिल्ह्याचे भाग्यविधाते व त्याचबरोबर बहुजनांचा चेहरा म्हणून मुंडे साहेबांनी सतत शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांसाठी त्यांनी अहोरात्र संघर्ष केला. मुंडे साहेबांचं या ठिकाणी आदर्श समोर ठेवून आपल्या एक परळीतील सर्व जनतेला, बीड जिल्ह्यातील आणि परळी वैजनाथाच्या नगरीमधील आम्हा सर्व मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना असं वाटायचं की आपल्या लोकनेत्याचं परळीमध्ये भव्य स्मारक व्हावं, ही गेल्या अनेक वर्षांची आमची मागणी होती. या मागणीचा एक विचार करून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानने या ठिकाणी आपल्या परळी शहरामध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं स्मारक उभारून या ठिकाणी आपल्या परळी शहराच्या वैभवामध्ये भर टाकलेली आहे. खरं तर हे एक या ठिकाणी आम्हाला आनंदानं सांगावं असं वाटतं. कारण मुंडे साहेबांचा वारसा जर बघितला तर खऱ्या अर्थानं एक अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्षातून म्हणजे गावखेड्यापासून ते राज्याच्या आणि देश पातळीवरती हे एक स्वकष्टानं तयार झालेलं असं नेतृत्व आहे. म्हणून मुंडे साहेबांनी राजकारण करत असताना कुठल्याही जाती धर्माचा किंवा कुठल्याही म्हणजे असे वैयक्तिक असा कुठलाही संकुचित विचार न करता जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्व धर्म समभावाची संकल्पना जोपासून मुंडे साहेबांनी एक म्हणजे सर्व धर्म समभावाचं राजकारण केलं. अशा या लोकनेत्याला आज या ठिकाणी आम्ही दुग्धाभिषेक करून खऱ्या अर्थानं एका दुग्धाभिषेक केलेला आहे आम्ही. आणि मुंडे साहेबांचं या ठिकाणी निश्चितच आम्ही नाव, जोपर्यंत सूर्यचंद्र असेल तोपर्यंत मुंडे साहेबांचं नाव या ठिकाणी आम्ही अजरामर ठेवण्यासाठी, मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आम्ही एक चाहते म्हणून या ठिकाणी, मुंडे साहेबांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही आयुष्यभर या ठिकाणी एक प्रयत्न करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि लवकरात लवकर या मुंडे साहेबांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण व्हावं यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रातलं वातावरण जे कलुषित झालेलं आहे, मी आपल्याला कळकळीची हात जोडून विनंती करतो की अतिशय मायक्रो असलेल्या समाजावरती अन्याय अत्याचार होत आहेत. कदाचित मग ते वरच्या कास्टनं आपल्याला ठोकलं, जे आज सत्तेत आहेत, की मधली कास्ट खालच्याला ठोकायला लागली. हे होऊ नये मी हात जोडून विनंती करतो. त्याचं एक कारण आहे, शेवटी आपण माणसं आहोत हे मात्र विसरू नका. माणसानं माणुसकीचा धर्म पाळला नाही तर शेवटी काय इतर माणूस का कोण आहे. मी म्हणतो
माणूस हा इतर प्राण्यापेक्षा वेगळा आहे. त्याला वाचा, मनबुद्धी, तीक्ष्ण विचार दिलेले आहेत आणि म्हणून तो या पृथ्वीवर कुठल्याही देशामध्ये तो काय करतोय? प्रगती करतोय. मग प्रगती करत असताना जर माणसं सोबत नसतील तर मग प्रगती काय कामाची? शेवटी प्रगती म्हणजे काय हे पण म्हणजे व्हॉट इज मीन बाय सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्या आज अमेरिका इराणवर हल्ला करते, आज इस्रायल इराणवर हल्ला करते. याच्यात आज पहा त्यांच्या या म्हणजे काय म्हणू आपण त्यांना, त्यांच्या डॉमिनन्सीमध्ये सगळं जग आता महागाईच्या विळख्यात जाण्याची शक्यता आहे. म्हणून हा आपल्या बीड जिल्ह्यातला हा जो स्तुत्य असा उपक्रम सेवकराम आणि आमच्या या मित्रांनी केलेला आहे, त्यांना मी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत साथ देईल. त्याला एक कारण आहे मित्र हो, त्याला एक कारण आहे. सर्व समाज एकत्रित येऊन काम केल्याशिवाय मी आत्ताच अंत्यविधी देऊन आलो मित्र हो. मला वाटलं काय चालू आहे नेमकं. आमचे उपसचिव नारायण कराड यांची श्रीकृष्णांना कराड वारलेले आहेत आणि त्या ठिकाणी अंत्यविधी देऊन आलो. माझ्या गावात साबळे कोडगावामध्ये साबळे माझ्या पुढं होऊन सगळे तू थांब रे म्हणले, तू आता परळीत राहतोस. अंत्यविधीचं सगळं ते सामान बांधू लागले. मला एकच सांगायचं आहे, कुठलीच गोष्ट एक 18 पगड समाज एकत्रित काम करत असताना त्यांचे जे दुःख आहेत तुम्हाला कळणार नाहीत. जे पेटवणी करतात त्यांना ते कळत नसतात. आग लावून ते मोकळे होतात. त्यांना काहीतरी ते पाहिजे असतं आणि ते पाहिजेतूनच हे आवाज निर्माण झालेला आहे. कुणीही कुणाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना लक्ष करू नका. आजच 2-3 घटना घडलेल्या आहेत. सिरसाळ्याची घटना असेल, तिकडं त्या गेवराईमध्ये पाटील PSI यांच्यावरची घटना असेल. मी हात जोडून विनंती करतो, एक अधिकारी घडण्यासाठी त्या कुटुंबाला जे यातना कष्ट सहन करावे लागलेले असतात ते आम्हाला कळणार नाहीत. म्हणून मराठा समाजाचा अधिकारी असू द्या, मायक्रो धनगर हाटकर OBC समाजाचा अधिकारी असू द्या, कुठल्याही अधिकाऱ्याला तुम्ही टॉर्चर करू नका. त्याला कारण काय? हां, एखादा जर भ्रष्टाचार करीत असेल त्याला मी पाठीशी घाला असं कदापि म्हणणार नाही. भ्रष्टाचार तर आता कणाकणात लोकांच्या शिरला हो. तुकाराम मुंडे एक टाईप शिल्लक राहिला. आमचा तुकाराम त्या काळात मी मारून पोत्यात घालून मारला आणि ते स्वर्गात गेला म्हणून सांगितलं गेलं. असेच अनेक स्वर्गात घालणं सुरू झालेलं आहे.